8 एप्रिलला आहे कामदा एकादशी। कामदा म्हणजे कामना पूर्ण करणारी, म्हणजेच तुमच्या मनात काही इच्छा असेल, जसं नोकरी, विवाह, संतती, सुख शांती, तर या एकादशीला जर मनापासून पूजा केलीत, उपवास केलेत किंवा उपाय केलेत तर ती इच्छा पूर्ण होतेच होते। कारण हिंदू धर्मात अशा अनेक पवित्र तिथी आणि व्रत आहेत जे योग्य पद्धतीने केलेत तर व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि मनोकामनाही पूर्ण होतात। यामध्ये एकादशीचं विशेष स्थान आहे। दर महिन्याला 2 वेळा येणाऱ्या एकादशींमध्ये कामदा एकादशी ही एक अशी तिथी आहे जिला खास इच्छापूर्तीसाठी श्रेष्ठ मानलं जातं। काम म्हणजे इच्छा आणि दा म्हणजे देणारी, म्हणजेच कामदा ही अशी एकादशी आहे जी मनातील योग्य आणि शुद्ध इच्छांची पूर्तता करते। ही एकादशी चैत्र मासाच्या शुक्ल पक्षात येते आणि या दिवशी केवळ उपवास किंवा पूजा करूनच नव्हे तर विशिष्ट उपाय, मंत्र जप आणि दानधर्म करून आपण आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी मार्ग मोकळे करू शकतो। पण हे उपाय नेमके कोणते, कसे करावेत, कोणत्या वेळी करावेत, काय म्हणावं, काय टाळावं, हे सर्वच जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। कारण योग्य पद्धतीनं केलेले छोटेसे उपायही जीवनाला नवे वळण देऊ शकतात। चला तर मग जाणून घेऊया कामदा एकादशीची तिथी, महत्त्व आणि या दिवशी करायचे अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। हिंदू धर्मात एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे। चैत्र महिन्यात येणाऱ्या कामदा एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलंय। असं मानलं जातं की कामदा एकादशीचं व्रत केल्यास साधकाला अपेक्षित फळ मिळतं, त्यामुळे इच्छित फळ मिळण्यासाठी कामदा एकादशीचं व्रत केलं जावं। एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते, तसेच माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते। मात्र ही पूजा कधी आणि कशी करावी आणि ह्या एकादशीचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया। पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी सोमवार दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 सुरू होणार आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 8 एप्रिल रोजी सायंकाळी 5:42 समाप्त होईल। उदय तिथीनुसार कामदा एकादशीचं व्रत मंगळवार दिनांक 8 एप्रिल रोजी पाळण्यात येणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवीचा योगायोग जुळून आलाय। सकाळी 6:03 पासून ते 7:55 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योगाचा योग आहे। रवी योग देखील सकाळी 6:03 पासून ते 7:55 पर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे। यासोबतच अश्लेषा आणि मघा नक्षत्राचा योगायोग आहे। त्याचबरोबर या काळात व्यावसायिक विकासाची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे। या योगामध्ये लक्ष्मी नारायणाची पूजा केल्यानं साधकाला सुख आणि सौभाग्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं। मग या एकादशीला पूजा कशी करावी तर बघूया पूजा पद्धती। कामदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उपवास केला जातो। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूर्ण भक्तिभावानं पूजा केली जाते। पूजेत पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे, कारण हा रंग भगवान श्रीहरींचा आवडता रंग आहे। पिवळे वस्त्र परिधान करणं, चौरंगावर पिवळे वस्त्र पसरवणं, पिवळी फुलं, पिवळी फळं यांचा पूजेमध्ये समावेश करणं हे अत्यंत शुभ असतं। म्हणून एकादशीला अशा प्रकारे पिवळ्या रंगाच्या वस्तू वापराव्यात। एकादशी पूजेमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्रांचा जप केला जातो। पूजा करताना एकादशीची व्रत कथा वाचली जाते, आरती केली जाते आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर पूजा पूर्ण होते। तर अशा पद्धतीनं आपापल्या सोयीनुसार आपण कामदा एकादशीचं व्रत करू शकता। कामदा एकादशीचं महत्त्व काय आहे तर कामदा एकादशीचं व्रत केल्यानं मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सुख समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात असं शास्त्र सांगतं। तसेच या दिवशी उपवास केल्यानं मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होतं। या विशेष दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसह देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा असल्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं धन, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत। शिवाय कामदा एकादशीच्या दिवशी दान केल्यानं विशेष लाभही होतो। शिवाय कामाशी संबंधित अडथळेही दूर होतात। असंही म्हणतात की कामदा एकादशीचं व्रत ठेवणाऱ्याला एकाच व्रतानं कित्येक पटींनी जास्त पुण्य मिळतं। प्रेत योनीतून मुक्ती मिळून मनुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे या व्रतानं देखील उघडतात। इतकी या व्रताची महिमा पुराणात सांगण्यात आली। विष्णू पुराणात या व्रतासंबंधित कथेचा संदर्भही पाहायला मिळतो। ही गोष्ट वशिष्ठ ऋषींनी राजा दिलीप यांच्या विनंतीवरून सांगितली होती आणि युधिष्ठिराच्या विनंतीवरून हीच कहाणी भगवान श्रीकृष्णानं युधिष्ठिराला सांगितली होती असं सांगितलं जातं।
आधी सांगितल्याप्रमाणे 8 एप्रिलला कामदा एकादशी आहे। या दिवशी करायचे सर्वात प्रभावी उपाय जाणून घेऊया। असं म्हणतात की हमखास इच्छापूर्ती होण्यासाठी कामदा एकादशीच्या दिवशी एक गोष्ट आवर्जून करावी। हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे। या दिवशी काय करावं तर एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून श्रीहरी विष्णूंची पूजा करावी। त्यांच्या समोर तुपाचा दिवा लावावा। दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहावा। त्यानंतर आपल्या इच्छेची पूर्तता व्हावी यासाठी मनोमन प्रार्थना करावी। श्रीहरी विष्णूंना तुळशी अर्पण केल्यानं त्या दिवशी केलेली प्रत्येक कामना भगवान स्वीकारतात असं मानलं जातं। म्हणूनच त्यांच्या चरणी 11 किंवा 21 तुळशीची पानं अर्पण करावीत। ही पानं अर्पण करताना प्रत्येक पानावर आपली इच्छा मनात ठेवावी। शिवाय या दिवशी संध्याकाळी कामदा एकादशीची व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी तरी। कथा ऐकताना माझ्या मनातील इच्छा पूर्ण हो अशी मनाशी प्रार्थना करावी। याचबरोबर आपल्या हातात तांदूळ घेऊन त्यावर आपली इच्छा मनात धरून ठेवावी आणि नंतर हे तांदूळ श्री हरींच्या चरणी अर्पण करावेत। याचबरोबर एकादशीच्या संध्याकाळी शांत चित्तानं श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं। हे अत्यंत फलदायी मानलं जातं आणि यातूनच अंतःकरणातील इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात। यापैकी कोणतीही एक गोष्ट अगदी मनापासून भक्ती आणि श्रद्धेने केल्यास त्याचे लाभ तुम्हाला नक्कीच होऊ शकतात। तर मंडळी, आधी सांगितल्याप्रमाणे 8 एप्रिल रोजी कामदा एकादशी आहे। कामदा एकादशी ही केवळ उपवासाचीच नाही तर मनापासून केलेल्या भक्तीची एक सुंदर संधी देखील आहे। भक्ती आणि श्रद्धा ठेवलीत की सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं सांगितलं जातं। कारण आपल्या जीवनात प्रत्येकाला काही ना काही इच्छा, स्वप्न आणि आकांक्षा असतात। कोणी धनसंपत्तीची इच्छा करतं तर कोणी नोकरी, विवाह, संतान प्राप्ती, आरोग्य आणि यशासाठी प्रयत्नशील असतं। मात्र काही वेळा एवढे परिश्रम करूनही यश दूरच राहतं आणि मग मन अंधश्रद्धा, निराशा यांच्याकडे झुकू लागतं। अशा वेळी आपल्याला आध्यात्मिक आधाराची गरज भासते, ज्यामुळे इच्छापूर्तीचे मार्ग नक्कीच उघडू शकतात। तर मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले कामदा एकादशीचे पौराणिक महत्त्व। या दिवशी मनोकामना पूर्ण होण्यासाठी कोणते उपाय करावेत, ते कधी आणि कशा प्रकारे करावेत, शिवाय कामदा एकादशीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त आणि कोणत्या गोष्टी या दिवशी करायला हव्यात, हे सर्वच आपण जाणून घेतले, जेणेकरून आपली श्रद्धा फळाला लागेल आणि जीवनात सकारात्मक परिणाम घडेल। तर मंडळी, तुम्ही सुद्धा कामदा एकादशीच्या दिवशी अशा प्रकारे कोणते उपाय करता का? कमेंट करून नक्की सांगा। किंवा कोणत्या एकादशीला कोणत्या प्रकारचे उपाय तुम्ही करता आणि त्याचे काय अनुभव तुम्हाला आलेत शेअर करायला विसरू नका। आणि ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।